मोशी इथल्या दुर्घटनाग्रस्त इमारतीमधून वाचवलेल्यांच्या थरारक कहाण्या आता समोर येऊ लागल्यात। पायावर पडलेला भला मोठा स्लॅब, डोळ्यासमोर दिसणारा मृत्यू, अशा अवस्थेमध्ये विजय सपकाळ यांनी कसाबसा मोबाईल खिशातून बाहेर काढला आणि पत्नीला सेल्फी पाठवला। मदतीची मागणी करण्यासाठी त्यांनी हा सेल्फी काढला होता। मृत्यू समोर दिसत असूनही त्यांनी जगण्याची आस सोडली नाही। 6 तास धडपड करून त्यांनी स्वतःची सुटका केली। पाय निकामी असताना विजय यांनी आपल्या मित्राच्या सुटकेसाठीही प्रयत्न केले। एबीपी माझानं त्यांच्याशी संवाद साधलाय, बघूयात। मोशी दुर्घटनेतल्या इमारतीमध्ये 9 तास ज्यांनी मृत्यूशी लढा दिला ते विजय सपकाळ आता पिंपरी चिंचवडच्या साईनाथ रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। त्यांच्यासोबत नेमकं त्या इमारतीमध्ये काय घडलं आणि हा सगळा नेमका थरार कसा होता हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय झालं होतं त्या क्षणाला नेमकं? 1:30 वाजता मी जेवायला बसलो होतो आणि आमच्या समोरच माझ्या फ्रंट साईडला आमचे एक जण कलीग होते। ते बोलायला लागले की SLF खाली येतो आहे। तर त्यावेळेसच आम्ही पळायला लागलो सगळे। पळतच नाही तर 2-3 सेकंदामध्ये बिल्डिंगला पुश केलं त्यांनी। तर इमिडिएट अंधार वगैरे झाला, आम्ही सगळे दबलेलो त्याच्या खाली। ज्यावेळेला उघडले त्यावेळेला काय कुठं होते तुम्ही, काय नेमकं? काहीच लोकेशनच कळतं, कारण की बिल्डिंग पूर्ण हल्ली होती कचऱ्यामुळे। कुठे काय पूर्ण अंधार झाला होता, काही कळतच नव्हतं। त्याच्यामुळं ते माझ्याच खाली एक जण होता, आम्ही तिघं एकमेकांना आधार देत होतो। एक जण दिसतच नव्हता, बाकीचे लोक आवाज देत होते तुम्ही पेशंटचा, कारण की माझ्या पायावरती कमीत कमी 300-400 किलो वजन तर असेलच त्यावेळी। स्लॅब अक्का तुमच्या बीमच माझ्या पायावर, त्याच्या खाली प्लायवूड, परत ग्रेनाईट, जिप्सम शीट, POPचे 2-3 असे सगळं काय होतं। माझा पाय खालून आणि वरून पूर्ण ग्रेनाईटच्या मध्ये होतं। तर ते किती तास हे सगळंच? मी कमीत कमी 9.5-10 तास माझा पाय दबलेला होता आतमध्येच तिथेच। 7 वाजता टीम आलेली तिथं, पण त्यांनी सिच्युएशन बघितलेली की, कारण की त्यांनाही पॉसिबल नव्हतं ते की कसं उचलायचं एवढा मोठा स्लॅब। आणि काय माझ्या खाली दबलेला माणूस होता, त्याचा फक्त हातच वर होता, तो पूर्ण दबलेला होता, पण तो ओरडत होता खूपच तो पण। मग ते असं करत असताना म्हणजे मी खूप ओरडायचो, कारण की कोणाला तरी आवाज जाईल माझा, कोणीतरी येईल। त्या टीम आली, रेस्क्यू टीम, त्यांनी पाणी वगैरे 7 वाजता दिलं आम्हाला। ते बोलले येतो म्हणून, पण त्यांनी सिच्युएशन बघून त्यांनी काय प्रोव्हिजन चालू असतील त्यांच्यावरती काय, किंवा काय तयारी करायची। मी वेट केला बराचसा, पण काही काळानंतर तो स्लॅब पूर्ण परत माझ्या अंगावरती असं यायला लागला, असं जाणवायला लागलं मला। तर मग असं वाटलं आता काही म्हणजे शेवटचे क्षणच राहिले। त्यावेळेस मग मी वाईफला 7 वाजता, म्हणजे 7 वाजता माझा मोबाईल मी काढू शकलो, 1:30 वाजता दबलो, 7 वाजता कसा तरी मी मोबाईल काढला, माझा सेल्फी वगैरे काढला, वाईफला मेसेज केला की मी दबलो आहे, तू ये इथं म्हणून। मग हे सगळं झाल्यानंतर काही वेळ असं झालं, ज्यावेळेस खाली येत होता स्लॅब, त्यावेळेस तो स्लॅब खाली आला स्लाईटली, मला वाटलं दबतो मी, पण तो स्लाईटली असं 1 इंचच पुढे गेला होता। तर ते सगळे, माझा एक पाय तर खालचा पण दबलेला होता, दुसरा पण। तर मी स्लाईटली ते जिप्समचे शीट वगैरे तोडले हाताने, ग्रेनाईटचं तुकडं। बाहेर निघण्यासाठी पण तुमची धडपड सुरू होती? धडपड सुरू होती। मी ते ग्रेनाईटचे तुकडे वगैरे पायाने ढकलला आणि म्हटलं शेवटी आता, किंवा असंही गेलो तसंही गेलो, म्हणजे आशा सोडून दिलेली आहे। ते पाय ओढलेला मी, पण खूप त्रास झाला। माझा पाय निघला तरी मी 15 मिनटं तिथून उठू नाही शकलो, कारण की वेदना खूप होत्या मला खूपच। रक्त पूर्ण गोठून गेलं होतं माझं पायाचं त्या क्षणी। 7 वाजता ज्यावेळेला ते जवान तुमच्यापर्यंत आले, त्यांनी सिच्युएशन बघितली, ते परत गेले, मग मनामध्ये काय घालमेल सुरू होती? मी त्यांना आवाजच देत होतो, माझ्या खालचा एक जण होता तो, आम्ही की या तुम्ही परत। ते बोलायचे अधूनमधून, सुरुवातीला आवाज आले, पण नंतर आवाज येणं बंद झाला त्यांचं, कारण की ते टीमवरनं ती त्यांची अजून एअरबॅग ठेवून गेलेले, पण ती एअरबॅग चालू करण्यासाठी गेलेले होते ते, पण ते काय माहिती डिस्टन्स जास्त असल्यामुळं का काय एअर भरली गेली नाही त्याच्यामध्ये। पण माझ्या खाली पूर्ण काचेचे तुकडे होते, पण ती मला काही म्हणजे पूर्ण वेदना होत होतं, त्याच्यावरतीच झोपलेलं होतं मी, एका बाजूला सगळं काही असं। ते शेवटी मी माझा पाय कसा तरी काढला, मग एका बाजूला खड्ड्यामध्ये एक जण होता अडकलेला, पण बाजूला सोफा होता, सोफ्यावरनं मी सरपटत गेलो आणि त्याच्या घशाखाली दगड अडकलेला होता, ते ब्लड येत होतं त्याच्यात।
त्याला म्हटलं तू दगड माझ्याकडे दे, असं झोपूनच तो मी दगड त्याच्याजवळनं घेतला, त्याच्या अंगावरचे टाईल्स काढले. म्हणजे तुम्ही या परिस्थितीत असताना तुम्ही वाचवण्याचा पण प्रयत्न दुसऱ्याला करत होता. त्याच्यानंतर मी त्या टाईल्स काढल्या, प्लायवूड काढलं आणि म्हटलं आता त्याच्या अंगावरती कॉलम होता, म्हटलं हे माझ्याकडून जमणं शक्य नाही एवढं करणं. तर तोही म्हणे म्हटलं मी त्या टीमला बोलवतो, ते म्हणे तुम्ही जाऊ नका, तुम्ही जर गेले तर आम्ही वाचू शकणार नाही. मग मी त्या टीमकडे गेलो वरती, तिथनं माझा फ्लॅश चालू केला आणि त्यांना असं दाखवलं मी आहे म्हणून अजून. तर ती टीम माझ्यापर्यंत आली, त्यांना म्हटलं आपण त्यांना घेऊन जाऊ, मी तुमच्यासोबत येतो. तुम्ही सगळं सरपटत वगैरे असंच करत होतं सगळं. हो. पण त्यांना मी बोललो तिथं जिथून त्यांनी होल्ड केला होता, रेस्क्यू करत होते लोक, त्यांना मी तिथून बोलवलं, म्हटलं चला आपण त्यांना वाचवूया. त्यामुळे आम्ही त्यांना ऑलरेडी बघितलं आहे, आम्ही त्यांच्याकडे येण्याचा प्रयत्न करतो आहे. पण म्हटलं चला मी मदतीला येतो. म्हटलं अर्धा तास कधी नाही गेले तुम्ही तर तेही चालले येतील दोघंजण. एक जण होता फक्त त्याचा आवाजच मला येत होता, एक जण माझ्या खाली होता, त्याचं पूर्ण फोटोज मी त्या क्षणी काढून ठेवला होता त्यावेळेस.